हॅलो. हां सर, 10चा कॉल टाइम आहे ना? हां 10चा कॉल आहे. लेट होणार आहे का तुम्हाला? नाही नाही, लेट नाही होणार, पोचतेच आहे मी. फक्त किती वाजता संपेल? 2-3 पर्यंत संपेल तुमचं. हां ओके, ते टॅक्सी बोलवायची होती, तर तिथेच बोलवू ना? बोलवा ना मग तुम्ही. हां मग टॅक्सी 2 वाजता. 1 मिनिट मॅडम, टॅक्सी अलाउन्स मिळणार नाही. हां आधीच सांगून ठेवतो. का? तुम्हाला जमणार नसेल तर मी दुसरा आर्टिस्ट बोलू का? आत्ताच सांगा म्हणजे मला क्लिअर होईल. नाही ओके माझं, मी पोचते. क्या मग? आले आले, एवढा उशीर. आई काय झालंय सुजय? अतिप्रसंग. काय? अतिप्रसंग झालाय माझ्यावर. ट्रॅफिकने केलाय आज माझ्यावर अतिप्रसंग. तुला सांगतो रेश्मा, सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजींना एवढा सपोर्ट का मिळाला होता हे आजकाल रस्त्यावर गाडी चालवताना कळतंय मला. कायदेभंग करणं, नियमांचा भंग करणं हे रक्तातच आहे आपल्या. फक्त त्यावेळी ते विनयशीलरित्या होत होतं, आज आपण उद्दामपणे करतोय. तू बस, मी पाणी आणते. हा सुजय, बरं झालं तू आलास. ऐक ना, मला सोड ना प्लीज हायवे पर्यंत. आत्ता? हो आत्ताच. बघ ना किती उशीर झालाय, आत्ता जायचंय मला शूटला. तुला आत्ता सोडायला आलो ना मी, तर जोक सोडावं लागेल मला. माझ्यावर अतिप्रसंग झालाय. ट्रॅफिकने केलाय अतिप्रसंग. तुझ्या प्लीज भंकस करू नकोस ना यार, मला 10चा कॉल टाइम आहे. आत्ता आत्ता शूटिंग आहे तुझं? हेच काही कळत नाही मला तुम्हा लोकांचं. जेव्हा आम्ही कामं करतो तेव्हा तुम्ही झोपा काढता, जेव्हा आम्ही झोप काढायला जातो तेव्हा तुम्ही कामं काढता. त्याला काही वेळ नाही, काळ नाही, शिस्त नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, सिक्युरिटी नाही. तरी तुझं बरं आहे, किमान सिक्युरिटीचा तरी प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय? मी काय आता अंधारात रात्री हायवे पर्यंत एकटी चालत जाऊ? तुला काय भीती काय आहे? तुझी कोणीतरी छेड काढेल. मुळात तुझी छेड काढायला कोणी जाणारच नाही. त्यातून कोणी छेड काढलीच तर 2 मिनिटात तोच वाचवा वाचवा असं म्हणून पळत सुटेल. ओके, जा तू, घाबरायचं कारण नाही. सुजय, हे घे पाणी. चहा आणून देते. आज जेवायला थोडा वेळ लागेल कारण कांदे संपलेत. मी पटकन खाली जाऊन घेऊन येते. इकडे कुठे चालली? वाड्याकडे. आत्ता? हो ती चालली आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला नाही सांगत जायला? हो तेच म्हणतोय, ती चालली आत्ता एकटी वाण्याकडे. नको तू चहा टाक, मग मी घेऊन येतो कांदे. बर ठीक आहे. तू जा ना आता, उशीर होईल ना तुला. कुठे शूटिंग? मसणात आहे. अच्छा, हॉरर फिल्मचं आहे का? चेटकिणीचा रोल मिळालेला दिसतोय. नॅचरल करशील हा. हॅलो. हाँ मी टॅक्सीसाठी फोन केला होता. हो मलाच गरज है, बोलते हिंदीत. हाँ मैंने टैक्सी के लिए फ़ोन किया था, अभी तक आई नहीं है आपकी टैक्सी. क्या? तो आप पहले नहीं बोल सकते? अरे आप ही ने बोला था ना आधे घंटे में टैक्सी पहुंच जाती है, तो कहाँ है टैक्सी? अरे क्या बकवास कर रहे हो यार, अगर टैक्सी नहीं है तो दूसरी भेजो. तुम मर्द भी ना. देखो अगर मेरे दोस्तों को पता चल गया ना कि मैं यहाँ पे अकेली खड़ी हूँ तुम्हारी वजह से, तो वो आके तुमको मारेंगे, तुम्हारी कंपनी बंद. शी यार, जरा शिव्या देता आल्या असतं तर बरं तरी वाटलं असतं. आशू फोन उचल.
आशू फोन उचल. आशा झोपला असेल ढाराडूर किंजलची स्वप्न बघत. रेशमाने तरी उचलावा यार. नको तेव्हा पहाटे पहाटे राकेशचे फोन उचलत असते. आता माझा फोन उचलायला काय झालंय? मारी सगळ्यांचे फोन गेले का सगळे खरंच गेले? अरे काय चाललंय? काय करताय तुम्ही? तू काय करतोयस इकडे? मी इथून ऑफिस मधून जात होतो, पण तुम्ही यावेळेला इथे काय करताय? माझं शूटिंग संपलं. लेट पॅकअप झालाय आता. गाडीसाठी थांबले. चला मी तुम्हाला सोडतो घरी. नाही नको, मी जाईन. हे बघा, हा एरिया तसा सेफ नाहीये आणि मी खरंच सांगतोय, मी तुम्हाला घरीच सोडेन. हा चला. नाही पण नको, मी जाऊ शकते एकटी. आय डोंट नीड युअर हेल्प. लिसन टू मी, खरंच हा एरिया सेफ नाहीये आणि तसंही आता इतके वाजलेत, यावेळेला तुम्हाला बस टॅक्सी रिक्षा काहीही मिळणार नाही. ठीक आहे, मी प्रायव्हेट गाडीने जाईन. म्हणजे एका परक्यासोबत. अहो निदान मी ओळखीचा तरी आहे. तसंही आजकाल काय घडेल ना काही सांगता येणार नाही. मी ऑरेंज बेल्ट आहे, मला काय नाही होऊ शकत. मी जाईन. हो करेक्ट आहे, पण इथे आजूबाजूला ना बरेच दारूचे गुत्ते आहेत. त्यातून बाहेर पडणारा प्रत्येक जण ब्लॅक बेल्ट घेऊनच बाहेर पडतो. ऐका माझं, जास्त विचार नका करू. बसा, मी सोडतो घरी. चला. मला फक्त दुसरं कारण सापडत नाहीये म्हणून मी यायला तयार होते. धन्यवाद. प्लीज. हे जरा पकडता का? का? नाही, सध्या हे माझ्या काहीच उपयोगाचं नाही. थँक्यू. उठ. आशा. कोण आहे? काय मिनाले? इतक्या रात्री कुठे चालली? तुझ्या लग्नाला. माझ्या इतक्या रात्री कोण लग्न करतं का? काही पण काय बोलते? मी कुठेही जात नाहीये. मी बाहेर ना आले आता एकटी. 4 वाजलेत. एकटी? आता एकटी बाहेर गेल्यावर एकटीच येणार ना. का उगाच डिस्टर्ब करते? स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. अना, अना उठ. खायला केलंस काही? अगं घाबरवतेस काय? हे घे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. चहा दे लवकर. अजिबात नाही, आधी नाश्ता करायचा आहे. 5 मिनिटं लागणार आहेत. उपाशी पोटी बाहेर जायचं नाहीयेस. ए दे इकडे. ऐक, मी नाश्ता सुरू केला. चहा दे लवकर. मस्त झालं ग पोहे. ते लिंबू दे ना.
देते हा. मीनल जरा बाजूला हो ग. एकच उरलंय घरी. मिरची अगं टाकली आहे मी. मिरची खाल्ली पाणी. अगं मीनल हातात बाटली आहे, पाणी दे ना हिला. थँक्यू पण अगं दे की. मीनल मिरची मी खाल्ली ही का लाल झाली. अंडे तू आता ब्रश करते आणि मग पोहे खात होती. मीनल आहे ती. तुझा हा. काय आता तुझं. ओरडतोस माझ्यावर. अगं ओरडत नाहीये, पण काय आहे. अरे काय झालं माहितीये का, ते पोहे खाता खाता कळलंच नाही टाइम काय झाला ते. आता ना बॉस आणि कस्टमर दोघंही चिडणार माझ्यावर. कळलं. आज बुटीक पर्यंत सोडतो. ओके. सो स्वीट ऑफ यू तुझा. काय तुझं 2 कळलंय. झाले पुसून आत ये. 2 मिनिटं शांतपणे. सुजय हा काय. ऐक ना, तू पिंप आत न्यायचा जरा हात लावतोस का. हा ए थांब. तू कशाला करतेस. मी उचलतो ना. तू काय मिनल आहेस का पिंप उचलायला. ए नको नको. साईड लाव बाजूला मी उचलतो. अरे सुजय जड आहे. मी करते अगं नाही मदत. ठीक आहे. आहे ना जड. तू काय बघत उभी असते. पटकन धु ना तोंड. तसं घेऊन वागवते सगळीकडे. खूपच जड आहे ना. मिनल ती माझ्या ऑफिसला न्यायची. बरं पी आता. काय बोलू. सुजा चल ना, लेट होतोय. ओ राणी 2 मिनिटं. आय एम सॉरी. माझ्यामुळे उशीर झालाय. मी आज तुला बुटीक पर्यंत सोडीन. ओके. रेश्मा नाश्ता. आणते. बाजूला हो ना. ठेव. काय आहे? किती डिस्टर्ब करते. एक तर खोकते कधीपासून. इथे मी कॉन्सन्ट्रेट करतोय ना. एक किंजलचा आधार कार्ड फॉर्म भरतोय. खड्ड्यात गेली तुझी किंजल आणि खड्ड्यात गेला तुम्ही सगळे. काय रे, काल रात्री मी इतके फोन केले. मला काल आधाराची गरज होती तेव्हा नाही वाटलं. आणि आता त्या किंजलसाठी आधार कार्ड काढतोयस. आणि तुम्ही सगळ्यांना मदत करायची. म्हणजे अॅनाला, रेशमाला, किंजलला. फक्त मलाच नाही करायची का. कमी काय रस्त्यावर पडले. काल रात्री मी इतके फोन केले तेव्हा तुम्हाला नाही का वाटली काळजी थोडी सुद्धा. मी कुठे आहे, काय करतेय, काय परिस्थितीत आहे याचं काहीही घेणं देणं नाही कोणाला. काल रात्री 2 वाजता एकटी रस्त्यावर उभी होते मी डरिंग बाजे म्हणून माझी काळजीच नाही का कोणाला. तुझी काय काळजी करायची मीनल. ऑरेंज बेल्ट आहेस तू. हो आहे मी ऑरेंज बेल्ट. पण समोरचा जर ब्लॅक बेल्ट असेल तर मी काय करू. काल रात्री इतकी घणेरडी जागा होती. एकही माणूस नव्हता तिकडे. आले असते 10-12 माणसं तर काय केलं असतं रे मी. कशी आलीस मग घरी. वा, फार लवकर विचारायची आठवण आली. सकाळपासून कोणाला काही पडलेली नव्हती. तुम्हा लोकांमुळे मला त्या फालतू राकेश बरोबर यावं लागलंय. काल राकेशला फोन केला होता ना. मी राकेशला का फोन करीन. मी रस्त्यात एकटी उभी होते. तो घरी चालला होता. मला बघून थांबला. अच्छा म्हणून तुझे एवढे मिस्ड कॉल होते होय. मला काय वाटलं चुकून लागतोय फोन. ते सॉरी मिनल. ते काल रेशमाने खीर बनवली होती. तर त्यात ना जायफळ जरा जास्त पडलं. हो जायफळ जास्त पडलं. त्यामुळे झोप लागली मला. अच्छा, म्हणजे काल खीर सुद्धा बनवली होती. माझ्यासाठी नाही ठेवता आली. मी आले होते 2 वाजता घरी. भूक लागली होती मला. अख्खं घर शोधलं मी. काही नव्हतं खायला. नाही अगं ठेवली होती. पण काय. हा, कुठे आहे मिनल. कुठे आहे घरी. ती कधी येणार आहे काय माहिती. ती येणारच नाही कदाचित. कशाला ठेवायची. संपवून टाका. हो की नाही. रेश्मा
या सगळ्यांचं ठीक आहे, पण तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. काल रात्री तिकडे त्या सुनसान रस्त्यावर मला खरंच काही झालं असतं तर काय केलं असतं? नाही, पण तुम्ही काहीच नाही करणार ना. तुम्ही 5 मिनिटं रडला असतात, नंतर काय हसला असतात, आनंद झाला असता तुम्हाला. काय होतंय मीनल? पाणी दे, पाणी दे, पाणी दे. काय होतंय? बस पाणी दे, पाणी दे. काही नाही सोन्या, व्हायरल आहे म्हणालेत. त्यांनी दिलंय प्रिस्क्रिप्शन. जातो आणि त्या गोळ्या घेऊन येतो. ओके? नाही, थांब ना 1 मिनिट. माझा औषधांचा डबा आहे, त्याच्यात असतील गोळ्या, त्या चालतील मला. ना दाखव त्याला जरा, बघ ना. हा बघू. काय आहे? डबा आहे तिचा गोळ्यांचा. अच्छा, यातल्या गोळ्या घेते का ती? हो, नेहमी. मीनल, काय ठरलं होतं का आपलं? आपापल्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, हो की नाही? तू विसरलीस का ग? तू ऍक्टर आहेस. कसं आहे, काही डॉक्टर्स ऍक्टर असतात, ऍक्टर्स डॉक्टर असत नाहीत. आणि कसं आहे, न शिकता आपल्याला ऍक्टर होता येतं, न शिकता आपल्याला डॉक्टर होता येत नाही की नाही? काय आहे हा? रिकाम्या वेळात गोळ्या विकण्याचा बिझनेस काढलायस का? काय पण कसं बोलतो रे सुजा? तिने बिझनेस केला असता तर वेळेवर रेंट नसतं दिला. ना सुजयला म्हणावं चोंबडेपणा करू नको, फक्त गोळ्या आहेत का नाही तेवढं बघ. ओके, हे चोंबडेपणा करू नको, फक्त चोंबडेपणा काय? काय मेकअप बॉक्स आहे का तुझा? हे असल्या गोळ्या घेताना म्हणूनच आजारी पडता तुम्ही. ताप आली की घे गोळी, सर्दी आली की घे गोळी, खोकला आला की घे गोळी. हा, हे असं टेम्पररी औषधं घ्यायची आणि अंगावर काढायचं. आणि काय आहे, निम्म्या गोळ्या एक्सपायर्ड आहेत यातल्या. आशूला देतो, एअरगन मध्ये भर म्हणा आणि हवेत उडव. परत काय पण बोलला तू? एक्सपायर झालेल्या गोळ्या गन मध्ये टाकल्या तर गन नाही एक्सपायर होणार? नाही, पण या गोळ्या माणसाने घेतल्या ना तर माणूस नक्की एक्सपायर होईल. मीनल, मीनल, उठ बघू, उठ. काढा घे. मला नको काढा. अगं असं काय करतेस? असं करू नये, तुला बरं व्हायचंय ना. घे, पटकन घे. मीनल राणी, घे ना काढा. मी नाही पिणार आहे. आता चक्कर आली होती ना ग हिला, आता लय जोश आलाय. रेश्मा आहे ना, हात धरा. नाही, मला नकोय तू काढा. आहे ना? मीनलचा हात धर, नाहीतर मी तुझा गळा धरेन. सॉरी. हे बघ, लागेल तुला, मला सगळ्यांना. मला नको पटकन काढा. घे. नाटकं काय करते का? चल चल चल, पटकन घेऊन टाक. घेतो डबा. हा, घे. या तो. जबरदस्ती ओके? करायचं की काय करतो? गोड तोंड पुस. गुड गर्ल. ती घाणेरडा काढाया. कारला सुद्धा कॉम्पिटिशन देईल. मग कारलं घातलंच मी त्यात. मला काय बरं वाईट झालं ना, मी मेले ना, नाही मी मरणारच आहे. मी मेले ना काढा पिऊन, तर तू मला ते माफ नाही करणार. अगं काय वाईट होणार आहे? होऊन होऊन बरंच होईल. पोटातले जंतू मरतील. आता 3 दिवस रोज 3दा घ्यायचं. हा, परत जर माझ्या डोळ्यासमोर आणलास ना काढा, मी घर सोडून पळून जाईल. 1 मिनिट. घर सोडून पळून जाईल काय? हा बेड सोडून बाहेरच्या खोलीत यायचं नाहीस तू, कळलं? बेड खाली पाय ठेवलंस ना मार खाशील. आणि आता आराम कर आणि छान बरी हो. हा, मग आपण फिरायला जाऊ, पिक्चर बघू. वा आजीबाई, याची प्रलोभनं दाखवायला ती काय लहान मुलगी नाहीये. आणि तशानं बरी होणार नाहीये ती. तिला आराम करायला पाहिजे. एकटं सोडा तिला आता. चला बाहेर, तिला आराम करू दे. बस ना. हा, काय सासरी सोडून माहेरी चाललायत का परत? सोडा तिला, चला बाहेर.